काय मग कसे आहेत ह्या दोघी बघा कशा रेडी होत आहेत, पण मी का होत नाहीये. ॲक्च्युली सगळेच घरातले चालले होते काकीकडे गोवंडीला. Oh त्यांनी yeah. बोलावलं होतं जेवणासाठी आणि भेटण्यासाठी पण. तर मग सगळे रेडी झाले. तर मी म्हटलं की एसीवाल्याचा फोन आला मला की तो येतोय. एसीचा कूलिंगचा प्रॉब्लेम होत होता बिकॉज मे बी ते इन्स्टॉलेशन करता वेळी गॅस लिकेज झालेलं, तर तो आलेला. मग मी सगळ्यांना बोलली की एक काम करा, तुम्ही रेडी झालेच आहे तर तुम्ही निघा पुढे. मी एसीचं काम झाल्यानंतर मी येते किंवा जर नाहीच लेट झाला तर मग माझं कॅन्सल होईल. पण काय कोण ऐकायला तयारच नाही. सगळे माझी वाट बघत तसेच थांबले. आणि शेवटी मला घेऊनच गेले. मग मी मस्तपैकी रेडी झाली आणि मग घर वगैरे पण सगळं बंद केलं. हे बघा कशी नवरीसारखी लपले. का लपले माहिती? थांबा दाखवतेच तुम्हाला. 5 वाजले होते तरी पण हे सूर्यभाऊ काही हटत नव्हते. नुसते तोंडावर येत होते. मग कशी कशी बस पकडली, ट्रेन पकडली आणि मग फायनली काकीकडे आम्ही पोचलो. काकीने मस्त आमचा पाहुणचार केला. जेवणाचा बेत पण मस्त झाला आणि म्हटलं आता निघावं. निघता निघताच रात्रीचे 10 वाजले. म्हटलं शेवटची बस 11ची आहे. आता पोचतोय का नाही तिथपर्यंत काय माहीत. त्याच्यामुळे खूप घाई होत होती. लगेच ट्रेन आली ती पकडली आणि फायनली आम्हाला ती बस भेटली आणि आम्ही उतरलो. अच्छा. आणि एका ठिकाणी रस्त्यातच आग लागली होती, तर खूप भयानक आग होती. तर तेच विझवण्याचं काम चालू होतं इथे. मग आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.